नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात काही अशी भांडणानीच झालेली. तर हा आहे टॉमी, शेजारच्या काकांचा कुत्रा. ते आलेले घेऊन त्याला आणि हानी त्याला बघून लागली भुकायला. मग त्याला पण राग आला आणि चालू झाली दोघांची भांडणं. शेवटी काकांनी कंटाळून त्याला गाडीवर बसून घेऊनच गेले. नंतर हानीला बोलवून घेतलं. तर तिची खेळायची इच्छा होती म्हणून तिच्यासोबत थोडा वेळ खेळले आणि तिचा खेळ तुम्ही आता बघूच शकताय. तिनं एवढं मला फिरवलेलं की मला चक्करच यायला लागली. मग तिला सोडलं आणि मग किचनमध्ये गेले आणि किचनमध्ये जाऊन बघते तर मम्मी करत होती पावभाजी. तर पावभाजी हा मुंबईतील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार आहे, ज्यामध्ये बटाटा, वाटाणा, फ्लॉवर, टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा वापर केला जातो. तर पावभाजी कशी करायची हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता मी काय नवीन सांगणार. तर तुमच्या घरीसुद्धा पावभाजी बनवली जाते का? आणि तुम्हाला घरची पावभाजी आवडते का बाहेरची हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तर घरची मम्मीच्या हातचीच पावभाजी खूप आवडते. आणि नेहमीप्रमाणे आज पण पावभाजी खूप छान झालेली. आणि पावभाजीचा कलर बघूनच तुम्हाला समजलं असेल की पावभाजी किती छान झाली असेल. त्याच्यानंतर काय मऊ पाव घेतले आणि बटर लावून त्याला छान असे भाजून घेतले. आणि माझं आणि आदित्यचं काहीतरी नवीन करणार म्हटलं की मम्मीच्या पुढं मागं सुरू असतं. छान असे सगळे पाव भाजून घेतले आणि तिघं पण आम्ही खायला बसलो. मग कशी वाटली प्लेट? येत आहे काय खायला? आणि मागं तुम्ही हानी बघू शकताय, झोपून टाकलेली तिनं, कारण तिला खायसाठी काय नव्हतं. मग मी थोडी कॉम्प्लिमेंट दिली मम्मीला आणि खरंच खूप छान झालेली पावभाजी. नंतर दुपारच्या वेळेस जरा बसलेलो बोलत असंच, तर दारातून आवाज आला. बघतोय तर काय, झाडावर आमच्या 2 माकडे येऊन बसलेली आणि माझं गुलाबाचं झाड पण त्यांनी खाऊन टाकलेलं. आणि बाकीची कुत्री त्यासनी भुकण्यासाठी एवढी गोळा झालेली, असा दंगा सुरू होता दुपारी. आणि त्यात दुसरा म्हणजे हानीचा आमच्या दंगा, कारण हानीचे सगळे दुश्मन होते ते आलेले दारात, म्हणून ती आतनं भुकत होती. मग तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावरून बघत असाल तर फॉलो नक्की करा. म्हणजे दुसरं माकड होतं ते जरा वांडच होतं. हानीचं जे खायला होतं बाहेर ठेवलेलं ते सगळं त्यानं घेऊन गेलं आणि स्वतः खात बसलेली. आणि ही बाकीची कुत्री त्यांच्या मागच लागलेली. आणि ती मात्र एवढे डांबीस होती की ती हालायचं नाव घेत नव्हती. खूप वेळ झाडावर बसलेली. धन्यवाद.